पावसाळा चालू आहे आणि आपल्याला चटपटीत तिखट काहीतरी खावंसं वाटतं. मग मी आज आळूवडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूया रेसिपीचे साहित्य काय काय लागणार आहे ते. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीता किचनमध्ये. तर आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत आळूवडी. तर चला पाहूया आळूवडीसाठी काय काय लागणार आहे. हे मी पाने घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आणि हे पहा, याची देठ काळी आहेत. अशी काळ्या देठाची घ्यायची म्हणजे गळ्यात खवखवत नाही. तर ही पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. आणि साहित्य पाहूया. बेसन, चिंच भिजवून घेतलेले आहे, पाणी आहे, गूळ आणि वाटण तयार करून घेतलेले आहे. जिरे, खोबरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या आहेत. आणि कोथिंबीरची देठ आहेत, थोडं वाटून घेतलेले आहेत. तीळ, स्वादानुसार मीठ, कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर चिरून घेतलेले आहे. तांदळाचं पीठ, लाल तिखट आहे, हळद आणि ओवा हातावरती चोळून घेतलेला आहे. तर चला आता आपण बॅटर तयार करूया. सर्वात आधी पानं आपण हे करून घेऊया. असे खाल्ले देठ, आणि हे जर जाड असतील ना तर हे असे काढायचे. हे पहा, हे ठेवायचे नाही, असे काढून टाकायचे. हे पहा, हे पहा, असे स्वच्छ करून घ्यायचे. याच्यामुळं काय होतं, वडी सवनी होत नाही आपली. त्यामुळे हे सगळं काढून घ्यायचं, रोल तयार होत नाहीत व्यवस्थित. सर्व व्यवस्थित असं काढून घेऊया. तर सर्व पानाचं मी काढून घेते. तर पानं सगळे स्वच्छ करून घेतलेत. चला आता बॅटर बनवूया. बेसन, हे वाटण तयार केलेले घालायचं. तांदळाचं पीठ, ओवा हातावरती चोळून घेतलेला आहे, लाल तिखट आणि हळद, चिंचेचं पाणी आहे, तीळ, कोथिंबीर, गूळ, स्वादानुसार मीठ, तर हे पाणी घालून तयार करायचं बॅटर. पाणी घालून चांगलं हे करून घ्यायचं, गुठल्या राहिल्या नाहीत पाहिजे. त्यात छानपैकी मिक्स करून घ्यायचं याला. हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर चला आता पानाला लावून घेऊन स्टीम करूया. चला आता हे पान असं ठेवायचं उलटं आणि असं लावून घ्यायचं. जास्त दाटसरी लावायचं नाही, असं पातळ पातळच लावायचे. पातळ लावलं की रोळ छान निघतात. आणि दाट नाही लावायचं. दाट लावलं की एकदम बेसनच खाल्लेगत लागतात. असं चांगलं पसरून घ्यायचे. आणि नंतर हे पान हे असं ठेवायचं. यालाही लावून घ्यायचे चांगले व्यवस्थित. 2, 3 किंवा 4 पानाचे एकावर एक ठेवून तुम्ही बनवू शकता. रोळ खूप चांगले पडतात याने. चांगले लावून घ्यायचे. हे पहा, मी असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि असे फोल्ड करायचे, एकदा इकडून एकदा असे फोल्ड करायचे आणि याच्यावरती लावून घ्यायचं थोडं थोडं असे.
आणि इथं फोल्ड करून इथंही लावायचं असे फोल्ड करायचे आणि फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड करायचे, बिलकुलही त्याच्यात पोकळ झालं नाही पाहिजे, नाहीतर मग काप चांगले पडत नाहीत याचे. हे असं पुढं आलं तर थोडंसं काढू शकतोय. हे असे सर्व आपण रोल बनवून घेऊया. हे पहा असे तर सगळे मी बनवून घेते आता. हे एक मी लावून घेतलेलं आहे, याला आपण असं फोल्ड करूया. असं फोल्ड केलं ना की हे होत नाही, उचटत नाहीत. असं बेसन लावून घ्यायचं थोडं थोडं. असे दुमडून तुम्ही रोल करू शकता असे छानपैकी. इथे थोडं असं बेसन लावायचे. हे पहा असे हे सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत आणि चाळण ठेवलेले आहे, तेल लावून ठेवलेलं आहे गरम पाणी. हे आता वाफवायला ठेवूया. हे सर्व ठेवलेले आहेत आणि झाकून आता 15 मिनटं जास्तीत जास्त लागतील, तर 15 मिनटात स्टीम करून घेऊया. तर हे मी झाकलेलं आहे, आता 15 मिनटं स्टीम करून घेऊया याला. चला स्टीम झाले का पाहूया. स्टीम झालेत चांगली. गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर मग कट करून घेणार आहे मी. थंड झाल्यानंतर कट केले की मग फाटत नाहीत, असं रोल मस्तपैकी येतात. तर चला थंड होऊ द्या, मग कट करणार. थंड झालेलं आहे, कट करून घेऊया. थंड झालं की कट करायचं म्हणजे छान हे होतात. हे पहा असं होते, एवढी जाडी ठेवायची. हे पहा असं सर्व मी आता कट करून घेते. हे सर्व मी कट करून घेतलेलं आहे. हे पहा, थंड करून कट केल्यानंतर अजिबात ते सुट्टी होत नाहीत. हे पहा, आता ह्याला सॅलो फ्राय करणार आहे मी, डीप फ्राय नाही करणार. तर चला आपण आता सॅलो फ्राय करूया. तवा गरम झालेला आहे, तेल घालून घेऊया. जास्त तेल बी न वापरता आपण असंच हे करणार आहे. सर्व असे घालून घेऊन जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आणि कमी जास्त ठेवायचा नाही. तेल लागलं तर अजून थोडं सोडणार आहे. हे मी आता सर्व ठेवलेलं आहे, एकदम कमी गॅस केलेला आहे. नंतर आपण पलटी करणार आहोत. तर आपण आता पलटी करूया याला. मध्ये लय लवकर शेकली जातात. सगळे पलटून घे. तर हे सर्व आता चांगलं भाजलेलं आहे, काढून घेते मी आणि बाकीच्यात भाजून घेते. हे पहा छान भाजलेले आहेत, ब्राऊन कलरमध्ये छान भाजून घ्यायच्या. आणि जर तुम्हाला सेलो फ्राय करायचं असलं तरी करू शकता, नाहीतर जर डीप फ्राय करायचे असले तरीही करू शकता. मी तर सेलो फ्राय केलेले आहेत. हे पहा अशा भाजले चांगल्या कुरकुरीत होतात. मग चला तर आता काढून घेऊया. आपली आळूवडी तयार झालेली आहे. हे पहा खूप छान बनलेले आहे. अशा ब्राऊन कलरमध्ये
फ्राय करून घ्यायच्या किंवा सेलो फ्राय करायच्या किंवा डीप फ्राय करू वाटलं तुम्हाला डीप फ्राय करू शकता. हे पहा खूप छान बनतात. तर मी जशी रेसिपी सांगितली तशी नक्की करून पहा आणि खूप छान बनतात. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.